आधी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानावर तयार आपण इथे बघतोय आणि इथे तेजाचा शेवटचा चेंडू 1 2 गो 38 धावा. पुढचा चेंडू इथे बॅट फिरवल्यानंतर शेवटच्या क्षणी आपण बघूया काय झालंय मैदानामध्ये. बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 39 धावा आणि जिंकण्यासाठी इथे 40 धावांची गरज आपण बघतोय शिवशंभू आडावरे बुद्रुक या संघासाठी. खूप चांगली बॅटिंग केली आहे जन्नी माता चरई या संघाने, परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगलं पुनरागमन करून दिलं ते तेजसने. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आई गावदेवी वडगर संघाच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी वडगर आहे ना. नाही ते बॅटर तर जाऊ दे. हे कोणाचे आहेत? हे कोणाचे आहेत? चला फलंदाजांनी जायचंय मैदानामध्ये. शिवशंभू आढावले बुद्रुक खूपच सुंदर असा खेळ त्यांनी गोलंदाजीमध्ये करताना आपण बघितला, कारण तेजसने चांगलं पुनरागमन करून दिलं आणि प्रेमच्या षटकामध्ये सुद्धा 15 धावा खर्च झाल्या. प्रेम स्वतः मैदानामध्ये उतरतोय आणि स्वतः कर्णधार तेजस सुद्धा आपण मैदानामध्ये उतरताना बघतोय. पहिला षटक घेऊन येताना आपण इथे बघतोय गोलंदाज अवांतर धाव विशालला आपण इथे बघतोय आणि स्ट्राईक एंड वर प्रेम. पहिलाच चेंडू इथे बघतोय आपण पुन्हा पंच इशारा करतायत वाईट बॉल. सलग 2 चेंडू अवांतर धावेने इथे सुरुवात. 18 चेंडू आणि आपण बघत होतो 40 धावांची गरज, त्यातील 2 धावा अवांतर स्वरूपात मिळतात. चेंडू शिल्लक राहतात अजूनही 18च. वाह काय चेंडू टाकलाय आणि इथे बघतोय आपण. वा इथे काय होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की नाही पाहावं लागेल. बाईच्या स्वरूपात मिळते ही एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली होती 3 धावा. पुढचा चेंडू घेऊन आपण इथे बघतोय विशालला आणि नक्कीच विशालचा पुढचा चेंडू यावेळेस चांगला फटका. 1 धाव पूर्ण. सिंगल डबल वर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. जर तुम्ही सिंगल डबल काढण्यामध्ये कुचराई केली तर तुम्हाला कुठेतरी मागे पडावं लागू शकतं. पाऊस सुद्धा संत झाला, मोठे फटके खेळायला मिळतील, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं. सिंगल डबल वर सुद्धा विश्वास ठेवावा लागेल.
पुढचा चेंडू आणि इथे आपण बघतोय पुन्हा एकदा पंचांकडून अवांतर धावेचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडू 5 धावा. विशालचा पुढचा चेंडू बॅट गोल फिरवली परंतु चेंडूचा बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये. आणि इथे काय चाललंय, तेजस काय करतोय. प्रेमची चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती परंतु लक्ष नव्हतं त्याचं तेजसकडे आणि ही एकच धाव दुसरी धाव घेताना बाद झालंय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 6. याचं नाव काय बॅटरचं? रुपेश. पंचांनी बघायचं असतं. कमिटी बघते कुठं नाही द्यायची ना पेनल्टी. कन्फर्म आहे ना. कर्णधारांनी नोंद घ्यायची. पेनल्टी नाहीये कोणत्याच प्रकारची. तुमच्या याने पण बदलली होती. आणि ते पण बघतोय चांगला झेल पकडला गेला आणि ते तेजस्वी विकेट गेलीये. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. काय होतं या सामन्यामध्ये, जिथे आक्रमक सुरुवात करायची होती तिथे प्रेमला धाव बाद व्हावं लागलं होतं आणि ते तेजस सुद्धा परतून जातोय. काय होतंय मैदानामध्ये, नवीन फलंदाजासाठी जातोय विकास. कल्पेश आणि विकासच्या जोडीला आता हा सामना जिंकून द्यायचा असेल तर मोठा खेळ करावा लागेल. पुढचा चेंडू आपण इथे बघतोय विनोद यांचा पहिलाच चेंडू. समोर असलेला कल्पेश यावेळेस बॅटची कडा घेतली आणि बॅट सुद्धा सुटले. इथे बघतोय आपण फलंदाज होतोय झेलबाद.
आता कुठेतरी सामना वळाला तो आई जन्नी माता चरई या संघाकडे, परंतु कोणावरही विश्वास ठेवता येणार नाहीये, कारण एक सामना असा सुद्धा आपण बघितलाय 6 चेंडू आणि 26 धाबांची गरज होती आणि तो सामना सुद्धा जिंकला होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आपण बघितला काहीसा खाली राहिलाय चेंडू आणि नक्कीच इथे ही बाईच्या स्वरूपात मिळते ही एक धावसंख्येला 1 ने गती. धावसंख्या झाली ती 9. आणि हे काय काय मासे पकडतायत काय काय वल्गणीचे असं चाललेलं आहे. आणि 4 धावा. आणि धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली आहे 13. आणि सुंदर असा चेंडू, उचली देणारा चेंडू विनोद भाऊ यांचा. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली 14. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना ह्या षटकामधील पाहूया कोण सेमीफायनल मध्ये धडक मारते. शिवशंभू अडवले की आई जन्नी माता चरई. आणि पाहूया बाउंड्री और ये तो कैच हो सकता था विशाल की तरफ से, लेकिन ये कैच को कंट्रोल नहीं किया और थोड़ा आगे चले गए, बैलेंस खो बैठे और एक कैच भी प्लानिंग नहीं और बाउंड्री क्रॉस कर दी है. चलो नेक्स्ट बॉल. बॉल आणि आउट. चला वडगर टीमनी तयार राहायचं आहे. टॉस साठी इथे यायचं आहे आणि जो विजयी संघ होईल त्यांनी यायचं टॉस साठी नंतर, हा गेम संपल्याच्या नंतर. चला चरई टीम थोडासा फास्ट, तुम्ही खूप फास्ट गेम केलेला आहे, छान, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. पण अजून थोडा फास्ट केलात तर वेल अँड गुड. चला जय. चला चला लवकर फास्ट, जरा भरपूर स्लो चाललंय. आणि 6 चेंडू मध्ये 22 धाव संख्या पाहिजे. पाहूया. आणि पहिला चेंडू नो. आणि धाव संख्या घे, ही एक धाव संख्या नंतर भारी पडू शकते आपल्याला. जर का आता ही एक धाव संख्या घेतली असती तर 20 राहिल्या असत्या. 6 बॉल मध्ये 20 काही होऊ शकतं मित्रांनो. मगाच्या मॅच मध्ये बघितलेलं आहे 6 बॉल 24 ची धाव संख्या क्रॉस झालेली आहे. चला नेक्स्ट चेंडू यशचा.
आणि वाईट समीकरण बदलता हुआ 6 चेंडू में 20 रन आणि धावसंख्या काहीशी थोडीशी हलता धावफलक चालला आहे आणि बाउंड्री नो आणि सोने पे सुहागा आणि ओर सुद्धा ड्रॉप झालेली आहे. पुढच्या गोलंदाजाला संधी दिली जाणार आहे. पाहूया पुढचा गोलंदाज कोण येत आहे आणि या धावांचं समीकरण आता पूर्णपणे चेंज झालेलं आहे. 6 चेंडू मध्ये 15 धाव संख्या लागणार आहेत. विशाल साहिल गोलंदाजीची धुरा सांभाळताना साहिल भरपूर वेळा आपल्या गोलंदाजीने आपल्या आई जन्मता सरई संघाला विजयाच्या उंबरट्यावरती घेऊन गेलेले आहेत. साहिल पुढच्या 5 चेंडू मध्ये 15 धाव संख्या. पाहूया आई जन्मता चराई किंवा शिवशांबो अडवले. कोण जातंय पुढे, कोण सेमीफायनलचा दरवाजा ठोकवत आहे. पुन्हा निर्धाव चेंडू समीकरण बदलता हुआ 4 चेंडू मध्ये 15 धाव संख्येची गरज आणि प्रत्येक बॉल पुसून घेत साहिल. आणि हे काय पाहतोय आपण, वाईट आणि काहीसं सुंदर क्षेत्ररक्षण करताना समीर शिंदे तिथे. मित्रांनो बाउंड्री गेली असती इथे. पुढच्या 4 चेंडू मध्ये 14 धाव संख्या. पाहूया स्ट्राईकचे फलंदाज आहेत, त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्ट्राइक चेंज असेल अंपायर, फक्त कीपरच्या बॉलला नाहीये, बाकी ऑल बॉलला आहे. आणि समीकरण चेंज होताना मॅच होती कुठे, मागच्याच मॅच सारखी सेम मॅच चालू आहे. 6 बॉल 24 होती, ही 6 बॉल 22 होती आणि आता आलेली आहे 4 बॉल 12 आणि फ्री हिट. आणि जो स्ट्राईकला प्लेयर आहे त्यांनी जर मॅच जिंकवली तर आयोजकांना श्री गणेश कुडपळ बॉल आहे, लेन बॉल, 3 बॉल 12. जर विकासने मॅच जिंकवली तर एसपीएल श्री गणेश कुडपणचे मालक प्रवीण जाधव यांच्याकडनं त्यांना रोख रक्कम 500 रुपये देण्यात येणार आहे. पाहूया 3 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. पाहूया 2 घेतायत का आणि दुसरी कंप्लीट होते का, आणि दुसरी कंप्लीट झालेली आहे का नाही. आणि काय पाहतोय, कुठे मॅच क्लोज मध्ये येत होती
आणि रन नाहीये आणि रनआउट झालेला आहे आणि पुढच्या 2 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज. साहिलची गोलंदाजी जो आपल्या खांद्यावरती भार घेऊन साहिल चालायचा. चला मित्रांनो, फास्ट आपल्याला सेमीफायनल आणि फायनल खेळायचे. जर फायनल 3 ओव्हरची खेळवायची असेल तर थोडे आपले पावलं उचला, धावा. चला फास्ट शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावसंख्या. आणि काहीच निराशजनक फटका मारल्याच्या नंतर विकास यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे आणि आई जानीमाता चरई विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन उभी आहे. चला साहिल थोडं फास्ट. शेवटचा चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आणि विजयी संघाचे हार्दिक स्वागत. आई जानीमाता चरई विजयी झालेले आणि सेमीफायनल मध्ये पोहोचलेले. सेमीफायनलचा पुढचा सामना असेल आई गावदेवी वडगार वर्सेस आई जानीमाता चरई आणि चरई संघाच्या कर्णधाराने मंचावरती येऊन टॉस उडवायचा आणि हा टॉसचा मानकरी आमचे तात्या पवार यांच्या हस्ते उडवला जाणार आहे. अविनाश पवार यांच्या हस्ते उडवला जाणार आहे. लवकर फास्ट. कॉइन कुठे? आणि टराई सरई टॉस विन अँड चॉईस बॅटिंग फास्ट. कम फास्ट चरई टीम अँड वडगार टीम. ओव्हर 3च. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे साहिल जाधव. साहिल जाधव यांनी नंतर मॅच संपल्याच्या नंतर आपला हा सामनावीराचा किताब घेऊन जायचा आहे. नाही, या आपण आपली बॅटिंगच आहे पण नाही, सॉरी. आणि साहिल यांना मॅन ऑफ द मॅचचा आणि मित्र दोस्ती ग्रुप मधले तानाजी चव्हाण यांच्या हस्ते साहिलला हा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आहे. चला चरईच टीम कम फास्ट. ग्राउंडचा ताबा घ्या. सरई आई गावदेवी वडगार. आई गावदेवी वडगार खूप सुंदर खेळ केलेला आहे मागच्या ह्याच्यामध्ये. अंपायर चला घ्या, चला तुम्ही ताबा घ्या गेमचा लवकर फास्ट. आणि आपले बुटुरे साहेब यांनी खूप छान अंपायरगिरी केलेल्या दिवसभरामध्ये छान टाइमामध्ये सर्व गेम पूर्ण केलेले आहेत. फायनल पण 3 ओव्हरची होईल. अरे दिवस मोठा आहे. चला सर्वांनी लवकर आपली जागा घ्या आणि मॅचला सुरुवात करा. फायनल आपल्याला 3 ओव्हरची खेळवायची आहे. ह्या हिशोबाने सर्वांनी खेळा. ह्याच्यातलीच एक टीम जाणार आहे फायनलला. तिला विचार करायचा आहे की मला 3 ओव्हर खेळायचे. आणि फायनल मध्ये पोहोचलेले आमचे सहकारी मित्र सागर सकपाल यांचा मंचावरती आगमन झालेलं आहे. सागर यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा फायनल मध्ये पोहोचल्याबद्दल. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य आहे ना, ते ह्या वर्षाची उणीव भरू काढलेली आहे पूर्णपणे त्यांनी. आणि आजचा दिवस पण मित्रांनो खास स्पेशल आहे. काय बघूया आपल्याला पण घेऊन जात आहेत का नाही. चला पुढचा पहिला चेंडू. सुपर लॅन, गुड लॅन. विनोद भाऊ सारख्या प्लेअरला जर का जाखडून ठेवलं जात आहे अशा फलंदाजाला.
तर सुंदर गोलंदाजी करताना समीर, खूप सुंदर गेम केलेला वडगर टीमने जी सेम 2 बॉल डॉट आणि विनोद भाऊ सारख्या प्लेअरला डॉट बॉल वरती ठेवणं म्हणजे खूप सुंदर गोलंदाजी. कुणीही ग्राउंड मधनं आत चालू नये, ग्राउंडच्या बाहेर न चालायचं आहे. आपले मित्र परिवार आणि हा संधीचा सोनं होतंय का पाहूया. नाही, एक संधी आली होती, विनोद भाऊनं काहीच जखडून ठेवलेलं आहे. पाहूया साईल. आढावले संघाचा जो पहिला सामना झाला होता त्यांची मॅन ऑफ द मॅच राहिलेली होती, तर त्याच प्लेअरने येऊन आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचे. आणि काहीच आईजांनी माता चरई टीमला जाकडून ठेवलेलं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटत नाही की ही मागची आईजांनी माता चरई टीम खेळत आहे. सुंदर गोलंदाजी करताना वडगर टीम 3 चेंडू मध्ये 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावसंख्या दिलेल्या आहेत. आणि गोलंदाज आहे समीर, खूप खूप सुंदर गोलंदाजी समीरची. आणि वाटा बॉल 5 चेंडू 3 धावसंख्या. खूप सुंदर गोलंदाजी. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जर तुम्ही विनोद शिर्के सारख्या प्लेअरला जखडून ठेवताय तर तुम्ही खूप सुंदर गोलंदाजी करता. आणि मित्रांनो, जेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो ना, मगाचे जर त्यांनी 6 चेंडू मध्ये 24 धावसंख्येने जो त्यांचा आत्मविश्वास वाढलाय ना, खूप आत्मविश्वास उंचावलेला आहे. आणि बॉल फक्त 6 चेंडू मध्ये 3 धावसंख्या. सुंदर गोलंदाजी आजच्या दिवसातली मला तर वाटते. फायनल खेळायची आहे, तुमच्यातला फायनल मधून फायनल मध्ये पोहोचणार आहे. पुढच्या फायनल गेमचा 3 ओव्हरचा आनंद घ्यायचा असेल तर आता फास्ट करावा लागेल. हा, प्रेम आपण येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्यायचा आहे. त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड तानाजी चव्हाण यांच्या हस्ते दिला जाईल. ओ सॉरी, चल साहिलला देऊ ना, सागर सकपालचा. साहिलला सागर सकपालचा देऊ. आता नाव आणि हे जाकडून ठेवलेला उत्तुंग षटकार बाहेर आलेला आहे. चला, पहिल्या चेंडूवरती षटकार खेचताना धाव संख्येत भर पडले. धाव संख्या झाली आहे 9. आईजांनी माता चरीच्या संघाचा जो स्टेटस आहे ना, जो बलाढ्य संघ आहे, त्या संघाला पहिल्यांदाच मी कधीतरी पाहिलं असेल की 3 धाव संख्येवरती कुठल्या टीमने रोखून ठेवलेला आहे. आणि तो जो आता रोखून ठेवलेला पूर्ण प्रेशर आहे ते विनोद भाऊच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती दिसत आहे. पण विनोद भाऊ हे एक शांत संयमी फलंदाज आहेत आणि त्यांच्या शांत संयमी फलंदाजी मधून जो आनंद आपल्याला बघायला भेटतो ना, तो कुठे भेटत नाहीये. चला, पुढचा चेंडू सन्नीचा. वाटा बॉल, गुड लेंथ अँड लाईन. आईजांनी माता चरईला पूर्णपणे जागरून ठेवलेला आहे. सनी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर सुद्धा खूप सुंदर लेंथ वरती बॉल टाकलेला आहे. धाव संख्या फक्त 9. आणि कायचा सुंदरचा शॉट अफलातून ऑफ साइड. हा फक्त शॉट विनोद भाऊंच्याच नजाकतीने आपल्याला पाहायला भेटू शकतोय. धाव संख्येत भर पडले. धाव संख्या झाले 15. आता स्कोर हलता धावता पुढे जात आहे. चला मित्रांनो, बॉलच्या पाठी थोडा टाइम वेस्ट करतोय आपण. सर्व दोस्ती चषकचे शिलेदार जे आहेत त्यांनी ग्राउंडचा ताबा घ्या. बॉल येऊ द्या आतमध्ये लवकरात लवकर. चला, पुढचा चेंडू सन्नीचा.
आणि खूप छान गोलंदाजी होताना जरी 2 षटकार खाल्लेत ना मित्रांनो, तरी विनोद भाऊ जर का प्लेअरला जर का 2 डॉट बॉल काढणं हे खूप अचूक गोलंदाजीचं लक्षण आहे. चला लवकर. आणि तुंगा षटकार, सीमारेषा पार, आला आला षटकार. धाव संख्येत भर पड जात. धाव संख्या झाली 21. चला बॉल द्या लवकर. बॉल साठी वेट करू नका मित्रांनो. चला पावसाचा अंधार झालेला, अंधार तसा झालेला नाहीये, ढग आलेले आहेत. 7 वाजेपर्यंत दिवस असतो, त्यामुळे मित्रांनो आपल्याला सेमीफायनलचा सामना खेळून फायनल खेळायची आहे. सुंदर अचूक गोलंदाजी. दुसरं षटक संपताना धाव संख्येत भर पडली आहे. धाव संख्या झाली 21. मित्रांनो चला षटक लवकर घ्या, फास्ट घ्या. आम्ही पण समजू शकतो तुमचा सेमीफायनलचा सामना आहे, पण तुम्हाला ह्याच्यातल्या कुठल्या तरी एका संघाला फायनल खेळायची आहे आणि तिथे आपल्याला अंधार न होता 2 षटकाचा सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे. ह्याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत, नाहीतर 1 षटकाचा सेमीफायनलचा सामना होईल. सॉरी, फायनलचा सामना 1 षटकाचा होईल. जर का तुम्ही वेळेत सर्व सामने पूर्ण केलात तर 2 षटकाचा आपण फायनलचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहोत. चला पुढचा बॉलरचं नाव समीर, सॅम, पाहूया साहिल. आणि सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा. लेग बाईज मध्ये स्कोर वाढलाय 22. आई जानी माताचा रे 22 आणि 2 ओव्हर. हे समीकरण कुठंतरी आम्हाला खटकतंय. आणि ओतुंगा षटकार, सीमारेषा पार, आला आला षटकार. आणि धाव संख्या झाली आहे 28. चला लवकर. आणि अवांतर धाव संख्येमध्ये भर पडत आहे. धाव संख्या झाली 29. वाईटच्या रूपामध्ये धाव संख्या भेटलेली आहे. खूप यंग गोलंदाज छानपैकी बुमरा स्टाईल मारत आहे. चला दुसरा बॉल घ्या, त्या बॉलच्या पाठी धावू नका. षटकार. किती झाली धाव संख्या? 35. सॉरी 36. धाव संख्येत भर पडत आहे. धाव संख्या झाली आहे 35. चला फास्ट मित्रांनो. भर क्लोज. ओ नो, क्लोज कीपिंग. आणि धाव संख्येत भर पडली आहे. धाव संख्या झाली आहे 41. शेवटचे शेवटचे 2 चेंडू. मित्रांनो मी बोललो होतो ना, ढग आले होते, हा पावसाचा अंधार आहे, त्यामुळे लवकर खेळा. फायनल आपल्याला 2 ओव्हरची होणार आहे. हा पाऊस गेला की सडनली तुम्हाला दिवसासारखा वाटणार आहे. चलाच मंडपचा समारोप घेताना, धाव संख्या वाढताना 47.
आणि पाहूया कॅच घेत आहेत का. ओ नो, आणि हा रनआउटच्या स्वरूपात बली भेटलेला आहे साहिलचा. 48-49 विन. चला चरई टीम, सॉरी तुम्हाला आम्ही बोलतो फास्ट करा, पण थोडं फास्ट करा. आणि गायदेवी वडकर ह्यांनी आपले ओपनिंग पण लवकर पाठवा. थोडंसं तुम्ही बोलत असाल की आम्ही आयोजक आणि कॉमेंट्रीवाले जरा जास्तच आमच्या पाठी लागलेत, पण मित्रांनो आपल्याला फायनल खेळायची आहे. तुमचाच एक संघ ह्याच्यातनं फायनलला जाणार आहे आणि त्याला ते 3 किंवा 2 ओव्हरची सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे. खूप आतापर्यंत तुम्ही सर्व 49 विन, सर्व संघाने चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत ह्या आयोजनाला सहकार्य करून खूप छान सामने पूर्ण झालेले आहेत. असंच सहकार्य आता लास्टचे 2 सामने आहेत आपले, त्याला करून आपल्या आयोजनाला 4 चांद लावून टाकूया. आणि ह्या जो पहिली इनिंग झाली त्याच्यामध्ये आपलातून ज्या विनोद चव्हाणना अडकून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं, त्याने लास्टच्या 2 ओव्हर मध्ये आपलातून बॅटिंग करून 15 बॉल मध्ये, केवळ 15 बॉल मध्ये 44 धावा कुठलेल्या आहेत. मित्रांनो मला वाटतं जर का एक बॉल हा जर का त्यांचा मिस नसता झाला ना तर त्याने 16 बॉल मध्ये 50 मारली असती. चला विशाल भाऊ, पहिला बॉल लवकर टाका. बॅट्समन लवकर, सॉरी थोडंसं पाणी पिया, तुम्हाला काय पाणी ड्रिंक काय घ्यायची असेल ती घ्या, पण लवकर पिच वरती जा. प्रत्येक आयोजकांनी सॉफ्ट ड्रिंक सुद्धा ठेवली होती, थम्सअप ठेवला होता, मिरिंडा ठेवला होता, पण काही ना भेटलं असेल, काही ना नसेल भेटलं, काही हरकत नाहीये. चला चला बॅट्समन, आपण टाइम घेताय. 2 बॅट्समन बॉल चॉईस नाही करायचा, एकानेच करून लवकर फटकन आपला गेम सुरू करायचा आहे. बॉलर चेंज करणार, बॅट्समन तुम्हालाच फायनल खेळायचे मित्रांनो. 2 ओव्हरची जर फायनल खेळायची असेल ना तर ही लवकर मॅच संपवायची तुम्हाला. चला भरपूर टाइम घेतोय आपण. सुंदर फलंदाजी केलेली मागच्या टीम मॅचचे. अचूक टप्पा. वेल बॉल विशाल, वेल बॉल, गुड लेंथ, गुड लाईन. जयेश आणि समीर, जयेशची आपलातून फारीजी मागच्या मॅच मध्ये अफलातून फारी त्यांनी खेळली होती. 6 बॉल मध्ये 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा जो होता लास्टच्या ओव्हरला तो त्यांनी करून कंप्लीट केलेला होता. आणि हे काय थोडस गच्छल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. आई गावदेवी वडगर एक खूप सुंदर खेळले होते. दिवसभरचा जो त्यांचा गेम प्लॅन होता आणि सुपर गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावरती आणि खरंच आमच्या विचारांना साथ देताना विशाल की फटाफट गोलंदाजी टाकतायत. वाटा बॉल बघितलं प्लेअरची जी एनर्जी आहे ना, एनर्जी बाउंड्री लाईन वरना बॉलरच्या तिथपर्यंत किशोर धावतायत. ही जी एनर्जी आहे ना ही मला आई जन्नी माता चरीच्याच टीम मध्ये दिसते. जी एनर्जी पूर्ण आहे. वाट बॉल, गुड लाईन, गुड लाईन. 5 चेंडूचा सामना झालेला आहे आणि सुंदर सुपर गगनचुंबी षटकार. चला दुसरा चेंडू.
आणि पहिलं षटक संपल्याच्या नंतर धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या झाली 8. आणि आता अचूक टप्प्याची गोलंदाजीचा मास्टर माइंड ज्याला ओळखलं जातं सह्याद्रीमध्ये विनोददादा शिर्के यांच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे. चला साहिल थोडासा पिकअप घ्या, धावा जरासा सहकार्य करा. दिवसभर तुम्ही छान सहकार्य केलेलं आहे आम्हाला. आणि कॅच होती ना, आणि व्हॉट अ कॅच. आणि कॅचचा हा मास्टर माइंड कोण आहे? आधीच ना, आधी असं वाटलं की त्यांनी वन टप्पा बॉल घेतलेला आहे, पण ती कॅच होती. चला मस्त सहकार्य करताय, असं सहकार्य करा सर्वांनी. बॅट्समन पण सहकार्य करतायत, बॉलर सुद्धा सहकार्य करतायत. आणि ही मॅच कुठेतरी थोडंसं मोठे फटके खेळायचे, जसे तुम्ही मागच्या मॅचला खेळला होतात मोठे फटके, तसेच मोठे फटके खेळून तुम्हाला ह्या सामना जिंकायचा असेल आणि विनोद दादा यांच्यावरती प्रहार करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे तुम्हाला. चलो चला, अंपायर डिसिजन अंतिम आहे. टाइम वेस्ट नका करू मित्रांनो. आतापर्यंत खूप तुम्ही सर्व आयोजनाला सहकार्य केलेलं आहे. आणि अंपायर बुटेरे कंपनी उंबरकोणच्या कॅप्टननी मंचाचा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर. उंबरकोण टीमने पण तयार राहायचं आहे. ह्याच्यातला जो विनर टीम असणार आहे तो फायनल मध्ये खेळणार आहे. लवकरात लवकर या. विशाल सकपाल लवकरात लवकर या. आपण मंचावरती ताबा घ्यायचा आहे. टॉसला आपण तयार राहायचं आहे, कारण की जो विनर टीम ह्याच्यातली असणार आहे ती येऊन खेळणार आहे आपल्या बरोबर. 3 चेंडूचा सामना झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 9. व्हॉट अ कॅच, गुड कॅच. पण मित्रांनो तुम्ही सर्वांनी नका जाऊ एवढ्या लांब, खूप छान घेतलेली आहे. नंतर त्याला उचलून घ्या तुम्ही पाहिजे तर. चला बॅट्समन लवकर फास्ट. खूप सुंदर फलंदाजी जयेशच्या बॅट मधून. आजचा दिवस जयेशने खूप छान गाजवलेला आहे वडगर टीम साठी. बॅट्समन पांडव, 5 पांडवांमधले 1 पांडव आपल्याकडे आता आलेले आहेत. चला छान सुंदर आयोजन झालेलं आहे. आई जन्नीमाता चरईने सेमीफायनल मध्ये खूप सुंदर प्रदर्शन केलेलं आहे. आयोजन पुन्हा एकदा कॅच जाते का तिकडे? पाच चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधला. ओ सुपर. चला लास्टची ओव्हर लवकर टाकून घ्या. विशाल सकपाल, आपण थोडस खूप चांगले फलंदाज आहात, खूप सुंदर एक चांगले आहात, पण तुम्ही जे येण्याचा मार्ग निवडलेला आहे तो चुकीचा आहे. तुमच्यासारख्या प्लेअर 11 तुमच्यासारख्या प्लेअरकडनं ही अपेक्षा नव्हती आम्हाला की तुम्ही ग्राउंडच्या मधनं याल. चला लवकर फास्ट. चरई टीम खूप फास्ट गेम केलेला आहे. वडगर टीमने सुद्धा छान गेम केलेला आहे. फास्ट प्लेयर गेलेले आहेत त्यांच्या बॅटिंग साठी. चला जय. आणि नवीन उभरता तारास लोहारे प्रीमियर लीग मधना हा उभरता तारा आई जन्नीमाता चरई टीमला भेटलेला आहे आणि त्याचा त्याने पूर्णपणे त्या ताऱ्याला चमकवतायत.
छान चाल देत आहेत आणि सुंदरसा फटका पाहूया. कॅच घेत आहेत का? ओ मित्रांनो, कॅच नाही घेतला तरी जमेल, पण अशा पावसाच्या वातावरणामध्ये चिकटामध्ये घसरू नका. आपल्याला पुढच्या मॅच घ्यायच्या, पुढच्या मॅच खेळायच्या असतात. दोन चेंडूचा सामना झालेला. पुढचा चेंडू. वाह, सुपर सुपर षटकार. अभी तक हम गेम में हैं. आणि 3 चेंडू मध्ये 30 धावसंख्येची गरज. मित्रांनो, काही होऊ शकतं. गेम आहे. किती नो बॉल पडू शकतात, किती वाईट पडू शकतात. नाही, 4 चेंडू. शेवटच्या दोन चेंडूंचा सामना राहिलेला आहे आणि आईच जन्मी माता चराईने जवळ सेमीफायनलचा दरवाजा ठोकावलेला आहे. आणि जय मित्रमंडळ आपले थोडस वाईटच्या अवांतर धावसंख्या देत आहेत. चला लवकर, सेमीफायनलचा सामना संपण्याच्या वाटेवरती आहे आणि आईच जन्मी माता चराईने जवळ फायनलचा दरवाजा ठोकवलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती 29 धावसंख्येची गरज. चला, हुंबारकोणचे आई अनिकेत भाऊ 11, हुंबारकोण पार्टेकोणचे कॅप्टन, संघनायक, कर्णधार विशाल सातपाले यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे.